नमस्कार. मतदार यादी पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम 29 जूनपासून आपल्या मतदारसंघामध्ये सुरू झालेला आहे. यामध्ये बूथ लेवल ऑफिसर्स किंवा BLO हे त्यांचे इन्युमरेशन मतदारांचे जे इन्युमरेशन फॉर्म आहेत, ज्याच्यामध्ये त्या मतदाराचं नाव आहे, फोटो आहे आणि त्याला काही माहिती त्यामध्ये भरायची आहे. ज्यामध्ये त्याचं आत्ताचं मतदार यादीतलं नाव इपिक कार्ड असणार आहे आणि त्याचबरोबर 2002च्या यादीमधून जे त्याचं स्वतःचं नाव असेल किंवा तो जर त्यावेळेला मतदार नसेल तर त्याचे आई-वडील किंवा आजी-आजोबा यांचं जे नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मतदार यादीमध्ये असेल किंवा भारतामध्ये, तर ते नाव आपल्याला त्या ठिकाणी त्या फॉर्ममध्ये भरून द्यायचं आहे. हे फॉर्म 2 प्रतीमध्ये BLO आपल्याकडे घेऊन येणार आहेत. यातला एक प्रत जी आहे ती आपण आपल्याकडे ठेवून घेणार आहात आणि दुसरी प्रत जी आहे ती BLO स्वतःकडे घेणार आहेत आणि ती प्रत जी आहे त्याचं डिजिटायझेशन करून घेणार आहेत, जेणेकरून हे डिजिटायझेशन झाल्यानंतर ही सर्व नावं प्रारूप मतदार यादीमध्ये प्रसिद्ध होईल. 2002च्या मतदार यादीमधील नाव शोधण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. प्ले स्टोअरवरती आपल्याकडं ECI नेट नावाचं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने विकसित केलेलं ॲप्लिकेशन आहे. या ॲप खूप सोपं ॲप आहे. हे ॲप आपण ओपन करून बघितल्यानंतर उजव्या बाजूलाच सुरुवातीला 2002 मधील SIR मधील नाव असं एक टॅब येतो. तो आपण दाबला आणि त्याच्यानंतर त्यात जर आपला जिल्हा 2002च्या वेळचा जिल्हा, आपला मतदारसंघ, आपलं गाव हे टाकलं आणि स्वतःचं नाव जर टाकलं तर ते मतदार यादीतला भाग क्रमांक, अनुक्रमांक शोधून ताबडतोब माहिती आपल्यासमोर येते. या पद्धतीनं आपण जर त्यातले पूर्वी मतदार असाल आणि आपल्याला नाव माहीत नसेल, किमान आपल्या आईवडिलांचं जर आपल्याला आवश्यक असेल किंवा आजी-आजोबांचंही आवश्यक असेल, तर ते कुठे ते नाव आपल्याला सहजपणे शोधता येईल. हे नाव शोधून आपण आपल्या त्या फॉर्ममध्ये आपण नमूद करायचं आहे. त्या ज्याचं नाव आपण समजा आपण जर मतदार त्यावेळेला नसाल 2002ला, तर आपले ज्यांचं नाव तुम्ही प्रोजिनी म्हणून वापरत आहात किंवा आपली लिंकिंग म्हणून वापरत आहात, त्याच्याशी काय नातं आहे हे त्यामध्ये आपल्याला नमूद करायचं आहे. आणि असे फॉर्म्स आपण BLO आपल्याला घरोघरी येऊन देणार आहेत, तुमच्याकडनं कलेक्ट करून घेणार आहेत आणि ते डिजिटाईज होणार आहेत. नागरिकांनी यामध्ये कुठल्याही प्रकारे घाबरून जायचं आवश्यकता नाही. यामध्ये उलटं आपली जर नावं नसतील तर ती ह्या पद्धतीनं आपण शोधून घ्या. या पद्धतीनं BLO आपल्याला पूर्ण सहकार्य करणार आहेत. ही फक्त काम जे आहे ते आपल्याला काही मुदतीमध्ये करायचं आहे, त्याला वेळ दिलेला आहे. त्यामुळं पुढच्या 1 किंवा 2 आठवड्यामध्ये ही सगळी प्रक्रिया आपल्याकडे आपल्या मतदारसंघात आपल्याला पूर्ण करायची आहे. याबरोबर ज्यांची नावं 2002च्या यादीमध्ये असणार नाहीत किंवा नाहीत आणि तर त्यांनी निवडणूक आयोगानं विहित केलेले आधार कार्ड व्यतिरिक्त 13 पुरावे आहेत. यापैकी कुठलेही 1 किंवा 2 पुरावे आपल्याला त्या ठिकाणी तयार ठेवावेत. यामध्ये आपलं जन्म नोंदीचा पुरावा आहे, आपला ज्याच्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट आहे, आपल्या डिग्री दाखला आहे, असे आणि तत्सम स्वरूपाचे असे 13 एकूण पुरावे आहेत, जे आपण ज्यापैकी कुठलाही 1 किंवा 2 पुरावे आपण त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. आणि असे पुरावे दिल्यानंतर आपल्याला त्या पुराव्यांच्या आधारे आपलं नाव समाविष्ट करण्याबाबत सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी जे आपल्याला तिथं आपल्या भागाचे आहेत ते त्याच्यावरती ते निर्णय देणार आहेत, त्याच्या सुनावण्या पण घेतल्या जाणार आहेत. तर अशा पद्धतीनं मतदार यादीत जो इथं पात्र नागरिक आहे, ज्याच्याकडे सर्व पुरावे आहेत, अशा सर्व व्यक्तींची नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट होणार आहेत. त्यामध्ये नागरिकांनी घाबरून जायचं कुठलंही प्रयोजन नाही. फक्त यामध्ये सकारात्मक सहकार्य आणि आपण आपल्या स्तरावरून आपले जे पुरावे आहे आणि योग्य वेळी फॉर्म भरून देणं आणि या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देणं अत्यंत आवश्यक आहे, कारण ही टाईम बाउंड प्रक्रिया आहे. त्यामुळं सर्व नागरिकांना या निमित्तानं माझं आव्हान आहे की या ठिकाणी आपण या मोहिमेला प्रतिसाद द्यावा. याशिवाय आपल्या एरियातील काही नागरिक असे आहेत की ज्यांचे इथं आढळून येत नाहीत, ज्यांची नावं मतदार यादीत आहेत पण ते सापडत नाहीत, तर अशांच्या बाबतीमध्ये BLO तपासणी करून त्यांची नावं राजकीय पक्षांचे जे नियुक्त प्रतिनिधी आहेत त्यांना कळवणार आहेत. एकत्रित बैठक तुमच्या एरियामध्ये घेतली जाईल, त्यांची नावं वाचून दाखवली जातील आणि त्याचे मिनिट्स ऑफ मीटिंग केले जातील आणि त्यानंतरच ही नावं मग आपण ESD लिस्टमध्ये किंवा ॲब्सेंट, शिफ्टेड आणि डेड यादीमध्ये समाविष्ट केली जातील. ह्या सर्व प्रक्रिया आपल्याला या SIR मोहिमेमध्ये करायच्या आहेत, जेणेकरून आपली मतदार यादी जी आहे अधिकाधिक अचूक आणि परिपूर्ण होईल. आपली स्वतःची नावं सुद्धा जर दुसऱ्या अनेक ठिकाणी असतील तर आपल्याला एकच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुठेही नाव आपलं ठेवलं जाईल. आपण ते BLOला कळवायचं आहे की त्यानुसार आपण दिलेल्या कन्सेंटनुसार किंवा आपण सांगितल्यानुसार आपला जिथं रहिवास आहे त्या ठिकाणी आपलं नाव ठेवलं जाईल किंवा आपल्याला जिथं वाटतं की माझं नाव इथं असणं आवश्यक आहे त्या ठिकाणी ते ठेवलं जाईल. इतर सगळी नावं जी आहेत ती त्या ठिकाणी आपोआप डिलीट होतील किंवा डिलीट केली जातील तिथल्या BLO मार्फत.
तरी नागरिकांनी ह्या सर्व बाबींचा विचार करून या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या मतदारसंघाची मतदार यादी अचूकपणे तयार होईल याबाबत प्रशासनाला निवडणूक आयोगाला सहकार्य करावं. या मतदार यादी तयार करण्याच्या या प्रक्रियेमध्ये ज्या मतदारांची नावं 2002च्या यादीमध्ये नसतील आणि त्यांच्याकडे काही पुरावे आढळत नसतील तर त्यांनी त्या ठिकाणी आक्षेप त्या ठिकाणी त्यांनी नोंदवायचा आहे. त्या आक्षेपावरती मतदार नोंदणी अधिकारी तपासणी करून आपल्या पुराव्याची तपासणी करून निर्णय देणार आहेत आणि या निर्णयावरती आपल्याला जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणजेच माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील पहिलं करता येतं. त्या निर्णयावर सुद्धा तुम्हाला दुसरं अपील निवडणूक आयोग मुंबई यांच्याकडं आपल्याला अपील करता येतं. त्यामुळं त्यातही घाबरून जाण्याचं कुठलंही प्रयोजन नाही. आपल्याकडे मतदार नोंदणी अधिकारी स्तरावर जास्तीत जास्त अचूक आणि व्यवस्थित मतदार यादी होईल यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. या मोहिमेदरम्यानच जे नागरिक समजा मयत असतील समजा आपल्या घरातले कोणी तर त्यात हा डिलिशनचा जो 7 नंबरचा फॉर्म आहे तो आपण भरून घेणार आहोत. काही मतदारांच्या नावामध्ये चुका असतील पत्त्यामध्ये चुका असतील तर फॉर्म नंबर 8 दुरुस्तीचा फॉर्मही आपण त्याच वेळेला आपण भरून घेणार आहोत. तसा नागरिकांनी तो भरून घ्यावा आणि काही शिफ्टिंग झाला असेल तर त्या शिफ्टिंगचे फॉर्म या ठिकाणी भरून घेतले जातील. याशिवाय ज्यांचे 18 वर्ष 25 ऑक्टोबर 2025ला ज्यांचे वयाचे 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा सर्व जी मुलं असतील तर त्यांना किंवा जे तरुण असतील यांना या नव मतदारांची मतदार नोंदणी किंवा त्यांचा नवीन मतदाराचा फॉर्म हा सुद्धा आपल्याला त्याच्या वयाच्या पुराव्यासह तो भरून द्यायचा आहे. त्यांची नावं सुद्धा या मतदार यादीमध्ये नव्याने समाविष्ट होणार आहेत. सर्व नागरिकांना आवाहन आणि नम्र विनंती आहे की आमचे जे बूथ लेवल ऑफिसर आपल्याकडं हाऊस टू हाऊस येणार आहेत ह्यामध्ये त्यांना संपूर्णपणे आपण सहकार्य करावं. आतापर्यंत आपल्या मतदारसंघात 40% नागरिकांपर्यंत हे फॉर्म पोहोचलेले आहेत. अजूनही 60% नागरिकांपर्यंत हे पोहोचणार आहेत. तर यामध्ये कुठल्याही प्रकारे आपण घाबरून न जाता किंवा आपल्याला फॉर्म मिळणार नाही अशा पद्धतीची भीती मनात न घेता BLO आपल्या घरी येतील त्यावेळेला त्यांना सहकार्य करा, फॉर्म व्यवस्थित भरून द्या आणि यामध्ये कुठलीही घाई गडबड किंवा काळजी या निमित्तानं नागरिकांनी करू नये. आपल्या कुठल्या अडचणी असतील तर तहसील ऑफिसला आपण हेल्पलाईन ठेवलेली आहे, या ठिकाणी आपण संपर्क साधावा आणि बूथ लेवल ऑफिसर्स आमचे जे आहेत ते रात्रंदिवस हे काम करत आहेत. त्यांना आपण सर्वांनी सकारात्मक सहकार्य करावं अशी विनंती या निमित्तानं परभणी मतदारसंघातल्या सर्व मतदार नागरिकांना माझी आहे. धन्यवाद.